सर्वजण आपण पौर्णिमेच्या पर्वात सम्मिलित आहोत. पौष पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला लोक नदी स्नान करतात. पौष महिन्यात काही लोक या पौर्णिमे दिवशी करतात, काही लोक येणाऱ्या 10-12 दिवसानंतरच्या मकर संक्रांतीच्या पर्वावर नदी स्नान करतात. का करावं, कसं करावं याच्याकरता एक मोठी परंपरा भारतात आहे. विशेष करून या पौर्णिमे दिवशी ओडिसामध्ये स्नान पर्व म्हणूनच मोठ्या प्रमाणात या सणाचे साजरीकरण करतात. दासोदात सुद्धा आज ज्ञानसंबंधात समर्थांनी केलेले निरूपण वाचण्यात आलं. मोक्षासाठी अनेको साधना आहेत. मोक्ष म्हणजे मोहक्षय. संसारातील विषयांवरील मोह माया जे आहे ते क्षीण होणे आणि हळूहळू क्षय होणे. क्षय म्हणजे नाहीसे होणं. याला मोक्ष म्हणतात. मोह मानवीय जीवनात चांगलंही आणि वाईटही अर्थाने त्याच्याकडे पाहिले गेलेले आहेत. मोह कोणाला नाही. मोह म्हणजे कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूवरचा प्रेम जे आहे वैषयिक प्रेम जे आहे वाढणं, हवं 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 असं वाटत राहणं. मोह म्हणजे आपली विवेक बुद्धीला आवृत करणं. बुद्धीचा जो विवेक आहे त्याला झाकून टाकतं. मोह म्हणजे चार भिंतीच्या आतमधील अंधार जे आहे त्या भिंतींनाच. अंधार कोणामुळे निर्माण झाला? भिंतींमुळे आणि छतामुळे. आणि करते काय? त्या भिंतीला दिसेना असं करते. ज्यांनी आधार दिलेले आहे ते आधारालाच अगोचर करून टाकते. जसं पाण्यावर जलपर्णी किंवा
शेवाळ तयार होते आणि इतकं फैलते आणि पसरते ते पाणीच दिसू देत नाही. ज्या पाण्याने तिला राहायला आश्रय दिला आणि त्या पाण्यालाच झाकून टाकलं. तसेच मोह ज्या जीवात्म्याच्या आश्रयात राहते आणि त्या जीवात्म्याला झाकून टाकते. जो आत्मा आहे त्या आत्म्यालाच आवृत करून टाकते, आत्म्यालाच दिसेना असं करते. कसं करते दिसेना असं? आत्मभान येऊ न देता निरंतर विषयभान होईल, विषयांचा ध्यास राहील असं करून टाकते. त्या विषयांच्या ध्यासामुळे माणूस आत्म्याला विसरला. विषय नावाच्या हिरवळ सर्व माझ्या समोर आणून पसरवलास देवा, पशु काय जाणे हे विष आहे, विषय हे विष आहे हे पशु काय जाणते? खाते आणि मरते. तसं जीवात्मा विषयांमधील विष न जाणता विषयांच्या नादाला लागतो आणि विषयाने घेरला जातो आणि स्वतःला विसरून जातो. आपण कोण आहे हेच विसरतो. हीच त्या जीवात्म्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते, ज्ञान नष्ट होण्याला कारणीभूत ठरतं. ज्ञान नाहीसे झालं. कशामुळे? मोहामुळे. आणि ही जी मोह आहे, कोणाला ही मोह चेतनायुक्त चैतन्यावर जर पसरला, अतीव प्रेम जे आहे वेगवेगळ्या चैतन्ययुक्त जीवांसंबंधात निर्माण झाला तर तो मोह होतो. आणि जडवस्तूंसंबंधात जर पसरला तर त्याला लोभ म्हणतात. वैषयिक प्रेम एकच आहे, प्रेम एकच आहे. हवं 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 असं वाटायला लागले की त्याला काम म्हणतात. काम म्हणजे इच्छा. पाहिलेले, ऐकलेले, दिसलेले वस्तूंचं दर्शन झालं. दर्शन तो केवळ डोळ्यांनी होते नाहीये, दर्शन ते कानाने होऊ शकतं, दर्शन ते गंधानी नाकानी पण होऊ शकतं, दर्शन ते जिभेनेही होऊ शकतं, दर्शन त्याचं त्वचेनेही होऊ शकतं. कोणत्या तरी एक विषयाबरोबर असं दर्शन झाल्याबरोबर, अर्थात संबंध प्रस्थापित झाल्याबरोबर आपलं मन त्यात आसक्त होते. आसक्त झालेले मन त्या विषयापासून नाही हललं त्या वस्तूंमध्ये मन जडते. झडलं तिथे इंद्रिय किंवा आपले मन त्यात झडलं, आपलं प्रेम त्या विषयावर झडलं की त्याला म्हणतात की ती वस्तू हळूहळू आपल्याला हवं असं वाटायला लागते. एक व्यक्ती किंवा वस्तू पाहिल्यानंतर सुरुवातीला पाहण्यापुरतेच संबंध असतो. त्याचा दुसरा टप्पा असतो ते आवडायला लागतं. आवडायला लागतं वस्तू. नुसतं आवडत नाहीये,
रस्त्यावरची एखाद्या वस्तू छान दिसली, आवडतं मला, हे म्हटलं तर काय दोष नाही आहे. पण ती वस्तू आपल्याला हवं असं वाटायला लागतं. त्या वस्तूला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते मनात. या इच्छेला म्हणतात काम. या इच्छेला म्हणतात काम. आणि ते प्राप्त करण्याची जी इच्छा निर्माण झालेली आहे ना, त्यात दुसरे कोणतरी जर बाधा निर्माण केली. मला ही डब्बा बघितली किंवा हे पडलेलं होतं रस्त्यावर, ही रस्त्यावर पडलेले असं, आणि आधी माझी नजर जाते तिथे. अर्थात नेत्रेंद्रियाला घेऊन माझं मन जाऊन याला भिडते. पाहिल्यानंतर म्हणते छान दिसते, एवढंच प्रतिक्रिया काय, ही छान आहे. मग नंतर हळू विचार करते काय काय कामाला येते. दुसऱ्या टप्प्यात हे फोन आहे, हे किमतीचं आहे आणि ही खूप साऱ्या गोष्टींसाठी कामाला उपयोगी आहे असं म्हटल्यानंतर मग वाटते हे का घेऊ नये. दुसऱ्या टप्प्यात ही हवं असं वाटायला लागते. याची इच्छा जे निर्माण होते त्या इच्छेला म्हणतात काम. आणि निर्माण झालं की नाही काम, हे घ्यावं असं वाटतंय, विकत तरी नाहीतर फुकट तरी, कसंही याला घ्यायचं. याला काय म्हणतात काम. आणि तेवढ्या खिशात पैसे नसतील, देणार नाही असं कोण म्हटला, काय माणूस आहे का हैवान आहे तो, नालायक. ते काय असला फोन काय 56 आहेत माझ्याकडे. त्याच्या मनात राग निर्माण होतो. काय निर्माण होतो, त्याला क्रोध म्हणतात. याच्या प्राप्तीमध्ये इच्छा, प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते प्राप्त करण्याकरता प्रवृत्त होतो आणि त्यात अडथळा निर्माण झाले की कामात क्रोधः अभिजायते. मग तो कोणी असो, कसलाही असो, त्याला सोडणार नाही म्हणतोय. बरोबर, क्रोध म्हणतात त्याला. क्रोधः अभिजात, क्रोध उत्पन्न होतो. जसं की कुठल्याही वस्तू घ्यायला गेलो, त्याच्यात कोणतरी बाधा निर्माण केली. ऐकायला चाललोय मी प्रवचनाला, प्रवचन ऐकायला चाललो किंवा काहीतरी सिनेमा बघायला चाललो, वाटेत एकाने मला अडवला. कुठला सिनेमा बघतोस, मूर्ख आहेस का, अमुक आहे का, तमुक आहे असं म्हण. त्याला 2 लागवायची इच्छा होते. का, माझी जी इच्छा आहे ती आत्ता पूर्ण होऊ देत नाही. हा देत नाही म्हटल्यानंतर पटकन दुसरी वृत्ती उत्पन्न होते अंतःकरणातनं, ही बाधा दूर करण्याकरता. त्याला म्हणतात क्रोध. मांजर व्यालेली आहे, मांजरीन, तिची लहान लहान पिल्ली आहेत. तिची अपेक्षा आहे माझी पिल्ली अजून डोळे उघडायचे आहेत, लहान आहेत आणि याला कोणी हात लावू नये, ह्याच्यावर कोणाचाही नजर पडू नये. पडला आपल्यासारख्या एकाचा, पडल्यानंतर गप्प बसतोय, नाही ह्यातलं एक पिल्लं नेले तर काय होईल, आपल्याला पाळायचं. त्या पिल्लीला जर असा हात लावला तर मांजराने गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहत नाही. प्राण गेला तरी सोडत नाही. आपल्या बाळाला काय झालं तर पटकन ते, मांजरणीची इच्छा काय, माझ्या पिल्लाला कोण हात लावू नये, ही तिची इच्छा, ही तिची कामना. आणि ते कामनांमध्ये कोणतरी अडथळा निर्माण केले की तिला राग येतो आणि पटकन ते, मांजरीण असेल, कुत्र्याची पिल्लूला सुद्धा हात लावून बघा तुम्ही, किंवा गायीची वासरू आहे, आत्ता 2 दिवस झालेले व्यालेली आहे, त्या वासरूला तुम्ही जरासा हात लावून बघा, गाय कशी येते ती.
जर्सी नाही येणार आहे, पण हे आपले देशी असते ना, ते जर्सीला आपलं पिल्लू हे सुद्धा अक्कल नसते त्याला, अक्कल नसते त्याला. जर्सी नेले तरी बघत बसते आणि ठेवले तरी बघत बसते. पण देशी गाय असेल तर ते येऊन शिंगाने मारून जाईल आपल्या वासरूला कोणाला. का? तिची जी इच्छा आहे त्या इच्छेला कोणतरी बाधा माझ्या वासरूला कोणी हात लावू नये, केवळ माझाच अधिकार आहे माझ्या वासरू. हे काय जनावरांमध्येच आहे थोडी, माणसांची अशी नाही आहे. एखादा बाळ आहे आपला, दुसरा कोणतरी उचलून न्यायला आला, एवढी हरसाहस करून एका बाळाला जन्म दिले त्या परिवाराने, पती पत्नींच्या याच्यातनं जन्म झाला, आणि त्या बाळाला कोणतरी उचलून नेताना गप्प बसतील का ते? नाही. का? राग येतो, राग, क्रोध. आणि क्रोध अधिक झाला, क्रोधाद् भवति सम्मोहः. या क्रोधातनं मोह निर्माण होतो. क्रोधातनं मोह का निर्माण होतो? माझी आसक्ती आणखीन वाढते, आणखीन वाढते ते. आणि मोह निर्माण झाले ना, त्याला प्राप्त करावा, प्राप्त करावा, त्याला सोडू नये, सोडू नये, असं मोह निर्माण झालं की नंतर काही कळतच नाही. आपली बुद्धी कधी शून्यावर जाते, बुद्धी शून्यावर जाते कधी कधी. घरासमोर एक बाळ कोणाचं तरी शेजाऱ्यांचे येऊन संडासला बसलेले, कोणाच्या? आपल्या घरासमोर. बाळ कोणाचा? बरं वाटते तुम्हाला? तुझा घर नाही का रे, इथे आमच्या घरासमोर का म्हणतो की नाही आपण? मग शिव्या दिला त्याला. मग त्या बाळाची जी कोणी होती त्यांना राग आला, ते आले, हे आमच्या पोराला असं का बोलतोयस तो? मग तुझं घर काय ओस पडलाय का आमच्या घरासमोर? का तुझ्या घरासमोर काय जागा नाही आहे? अरे लहान बाळ आहे ते, लहान बाळ आहे. तुझाच आहे का लहान बाळ? दुसऱ्यांचे नाही आहेत का? अरे त्याला काय कळते का लहान बाळाला? नाही नाही नाही, हे बरं वाटते का दिवसभर घाण वास मारते इथे म्हटला. झालं, एवढ्यावर थांबला. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरात काहीतरी कार्य होता, जेवणाला सगळ्यांना बोलवलेले, गल्लीतले तेही आले होते, कालवाले. आणि हा यजमान यांच्या समोर यांची एवढी एवढी लहान 2 नातवंडे बसलेले होते ताटासमोर. आज्जा म्हणून आज्जासमोर बसले. बसल्यावर जेवता जेवता एकाने केलं संडास. संडास केल्याबरोबर अरे 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 पोराने काय केलं 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 असं म्हणेपर्यंत, अरे लहान आहे त्याला काय होते, तोच म्हटला. काल ज्याला घरासमोरच्या अंगणात केलेले सहन नाही झाले ना, आता ताटा शेजारी, अरे लहान बाळ आहे त्याला काय कळणार आहे का? आण पाट आण, त्याच्यावर ठेवूया आणि जेवूया. पाट आणले, ताट उचलून त्याच्यावर ठेवले, जेवले. याला म्हणतात मोह. असा का झाला? मोह. मोह माणसांच्या मतीला मारून टाकते. कामात क्रोधः अविजायते, क्रोधाद् भवति सम्मोहः. आणि मोह अति झाले, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, योग्य कुठला, अयोग्य कुठला, काय दिसेनासा किंवा काय समजेनासा असा होते. त्याला म्हणतात भ्रम. कळत हे की हे क्रोधाद् भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः. स्मृती आहे ना,
भ्रमित होऊन जाते. मोह अति झाल्यानंतर त्याला सत्यासत्यता ओळखता येत नाही, योग्यायोग्यता ओळखता येत नाही. कारण योग्य आणि अयोग्यतेच्या मध्ये, न्याय आणि अन्यायामधील रेष खूप पुसटस असते, सूक्ष्म असते रेष, कळतच नाही. याला म्हणतात स्मृती भ्रम झालाय त्याला. मग ह्यातनं स्मृती नाश होतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धीच मारलं जाते त्याचा. बुद्धिनाशात प्रणश्यते, सर्वनाश होतो बुद्धिनाश झाले. होत कशा करता सांगत होतो, मोह जे आहे ना, हे मोहाची वारसा किंवा मोहाची परंपरा आहे. काम आहे, कामातनं क्रोध, क्रोधातनं मोह, मोहातनं लोभ, लोभातनं स्मृतिनाश होणं आणि सर्वनाश होणं. माणूस आज जे संसारात अडकला आहे त्या मोहामुळे अडकलाय. पशु पक्षी सर्वही जे अडकले ते मोहामुळे अडकलेले आहे. आपल्या स्वामीजी महाराज एक गोष्ट सांगत होते. दोन पक्षी होते म्हणे, नवरा बायको, आणि त्यांची दोन लहानशी पिल्ली होती घरात, घरट्यात पिल्ली होती. एक शिकार कोणतरी आला आणि हे पिल्लं असं उडी मारत 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 खाली आले आणि तो खाली आग लावून बसला होता. त्या आगीजवळ गेल्याबरोबर धरला आणि त्यात आत टाकला. ते असा फडफड फडफड उडी मारायला लागले, तरी तो धरून त्यात टाकत होता. आणि पिल्लं आपली दोन्ही त्या ह्याच्यात जळायला लागले असं म्हटल्याबरोबर त्या नवरा बायको दोघांना सहन नाही झाले, तेही आले आणि त्यात उडी टाकले. का? मोहापायी. माहितीये अग्नीत जळून जाणार हे माहितीये, पण त्या पुत्र मोहामुळे किंवा पुत्री मोहामुळे अडकले आणि मेले. मोह असंच असते म्हणे, त्या मोहात अडकते. मोह म्हणजे अत्यासक्ती, अतीव आसक्ती, मारून टाकते माणसाला. आमच्याकडे शास्त्रात सांगितलेले आहे, किडे असतात माहिती, फुलपाखरू सारखे किडे. दिवा लावून ठेवले की दिवा इतका आवडते म्हणे त्यांना, त्या दिव्यावर झडप घालतात. दिव्यावर खलास मरूनच जातात. का? दिव्यावरची आसक्ती मृत्यूला कारणीभूत ठरते, ही सुद्धा त्यांना कळत नाही. एवढंच नाही, माशी असतात, माशी, घरातले माशी माहिती आहे ना. मधाचा एक मोठं भांडी भरून ठेवलेली होती. माशी हळूच किनाऱ्याला बसून मध खात होती. मधमाशाची नाही गोष्ट ही, ही आपल्या घरातली कुठली माशी म्हणतात त्यांना? घाणीवर बसतात ना ते, त्या मलमक्षी म्हणतात त्याला. ती मधुमक्षी आहे आणि हे मलमक्षी. घाणीवर बसायची सवय त्याला. गेली त्या मधावर बसली, जरासा टेस्ट बघितली, मस्त वाटलं आणि जरा खाली उतरली आणि जरा खाली उतरली. खात 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 खाली उतरली. उतरल्यावर चारी पाय चिकटले. काहीही केल्याने ती आता वर येऊ शकत. का चिकटली बाबा? अति आशा, अति मोहामुळे. मग कुठल्या तरी माशीत चिकटतात असं समजू नका आपण. आमच्या बरीच माश्या चिकटतात असे. जरा मिळते म्हटले की आणि थोडा आणि थोडा आणि थोडा, होय ना.
बघा डबल करायला ट्रिपल करायला येतात ना, गेल सगळीच गेल. हा 10 रुपयाला 100 रुपये देतो म्हटल्याबरोबर 10ही गेली 100ही गेली. मोह आवरत नाही माणसा, मोह आवरत नाही. म्हणून मोह फार वाईट आहे. हरिण आहे, हरिणीला आवाज आवडतो म्हणे नगाऱ्याचा. धन 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 नगारा वाजवायला लागले की काय ऐकू येते म्हणून हळूहळू हळूहळू त्या नगाऱ्याकडे येते. आले की धरतात, धरून गळ्याला बांधून टाकले, झाले ना. हरिणीने आयुष्यभर बांधलं गेला. याला मोह म्हणतात. मोह. कमळ फुललेले आहे आणि त्याच्यावर भृंग बसलेले आहे. त्याचा जे परागकण आहेत त्या परागकणांच्या वासाला इतकं भुलते, त्या मकरंदाला सुद्धा इतकं भुलते, तिथेच बसते. बरं वाटते, खूप नरम आहे नरम आहे नरम आहे असं वाटतंय. बसते. बसल्यानंतर हळूहळू संध्याकाळ होत जाते आणि कमळ झाकायला लागते, मिटत जाते. आणि तसं हे भृंग आहे ना, भुंगा, लाकडं सुद्धा कोरून बाहेर येणारा स्वभाव त्याचा, पण त्या फुलावरच्या मोहामुळे त्याला कोरायला मागत नाही, कातरायला मागत नाही. सकाळपर्यंत मरून जाते त्यात. श्वास बंद झाला ना, घोटला, मरून गेला. का? मोहापायी म्हणतात, मोहापायी. बरीच लोक मोहापायी संसारच बिघडून बसलेले आहे. मुलं मुली चुका करतात. लहान आहेत त्याला काय होतंय, आपलीच आहेत ना ते, असं म्हणत म्हणत अतीव लोभामुळे अतीव मोहामुळे त्यांना कुठलाही धडा शिकवत नाही, त्यांना कुठलंही शासन करत नाही. आणि त्या ह्याच्या पायी त्या मुला मुलींची जीवनच बर्बाद होऊन जातो. प्रीतीमुळे, अतीव आसक्तीमुळे जीवनच त्यांचा बर्बाद होऊन गेला. अशीच संसारातल्या अनेक विषयांपायी. बघा, एक माणूस तीर्थयात्रेला गेला होता. कुठे? तीर्थयात्रेला. तीर्थावर गेल्यानंतर काय असते बाबा, खिशातलं एक 8 आणे 4 आणे पाण्यात टाकावं असं असते. आणि टाकायचं म्हणून असा वर उभा होता आणि टाकला पाण्यात. थंडीचे दिवस आत्ता टाकला. आणि असं टाकल्यानंतर लक्षात आला ते 8 आणे नाही आहे, ते 10 रुपयाची आहे. छे 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 ज्यादा गेले म्हटलं, आता नाही सोडायचं. काढला, कपडे ठेवला. 10 रुपये घ्यायचं, फक्त 8 आणेच टाकायचं. संकल्प होता ना मनात 8 आण्याची. राहिलेले 9.5 रुपये फुकट जायला नको म्हणून पाण्यात उडी टाकला. जे सुरुवात केला असं बुडायचं, असं चिखल घेऊन वर यायचं, काढायचं तर काहीच नसायचं. असं बुडायचं दिवसभर प्रयत्न, हे सोडणार नाही म्हटलं. आपलं 10 रुपये काय फुकट आहे का म्हटलं. करत राहिला. थंड पाणी वाहत होती, गार वारा वाहत होता आणि त्यात, आणि मन म्हणत होतं जा गेले तर जाऊ दे रे, चल आपण घराकडे जाऊ. हे मेहनतीने कमवलेले ते काय देणगी दिले थोडी कोणतरी आपल्याला, का भिक्षा दिली थोडी, घ्यायचंच म्हटला, सोडायचा नाही. 2-4 तास प्रयत्न केला, तोपर्यंत शरीर पुरा आखडलेला होता, गारटलेला होता. आणि एक शेवटचा प्रयत्न करूया. शरीर म्हणत होता अरे त्या 10 रुपये पायी काय शरीर नष्ट होईल, गारटले ते. हे शेवटचे प्रयत्न म्हणायचं. आणि एकदा बुडायचं, यायचं, नुसतं चिखलच हातात यायचं.
आणि शेवटी हे शेवटचेच प्रयत्न म्हटला आणि उडीत टाकला. घेऊन आला. 10 रुपये आलेले. रुपये हातात आले पण प्राणच गेला. तिथेच पडला तो, पुढे घरी नाही जाऊ शकला. पैसे मिळाले पण प्राण गेला. कशापायी? मोहापायी. हे भल्या भल्यांचं मजा झालेले, हे मोहापायी काय साधी नाही झालेले. मी म्हणणारे विश्वामित्र तपश्चर्याला बसले होते. झालं काय? कुठेही गेले तरी सुद्धा, आता वाल्मिकींनी लिहिलेले, मी सकाळी आमच्या मुलांना ते शिकवत असतो गुरुकुलात. वाल्मिकींनी लिहिलेले, जेव्हा राम लक्ष्मण हे मिथिलेला पोचले, जनक महाराजांच्या नगरीत राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र पोचले. पोचल्यानंतर तिथे एक माणूस भेटला, त्याचा नाव आहे शतानंद. ते मंत्री कोणाचे? मिथिला नरेशांचे एक ज्येष्ठ मंत्री शतानंद. आणि विश्वामित्र म्हणाले, शतानंद, येता येता तुमच्या आश्रमात जाऊन आलो. शतानंद म्हणाला, तिथे कोण आहेत आता? माझे वडील तरी निघून गेलेत. माझी आई पाषाण होऊन पडलेले. अहिल्याचा मुलगा तो. पाषाण झालेले तीच ना? नवरा गौतम महर्षी आणि पत्नी अहिल्या शापग्रस्त झाली होती. विश्वामित्र म्हणाले, हे जे आश्रम आहे हे गौतम ऋषींचे आश्रम आहे. गुण्या गोविंदाने पती पत्नी राहत होते. अशा वेळेला इथे इंद्र अहिल्याला मोहित होऊन आत आला आणि ही घरातनं बाहेर पडायला आणि ऋषी आत यायला, आणि जे बघितला याला शाप दिला, तू सहस्राक्ष हो म्हणून. अंगभर त्याला योनी दिसत होती. आणि अहिल्याला नवरा शाप दिला, ज्या मोहापायी तू भ्रष्ट झालीस तर तू पाषाण होऊन पडशील. इथे जगातली सगळी व्यवहार तुला दिसतील पण तू कुणालाही दिसणार नाही. शाप काय होता? तू पाषाणासारखे पडून राहशील. इथे शिलेसारखे शिला होऊन पडशील, पण आजूबाजू चाललेले सर्वही ऐकू येईल तुला आणि दिसेल, पण तू मात्र कोणालाही दिसणार नाही. झालं. कित्येक वर्ष असेच पडून होते. आश्रम ओस पडलेला होता. आणि ज्या दिवशी श्रीरामचंद्र लक्ष्मण सहित बाकी ऋषिकुमार आणि विश्वामित्र या रस्त्याने आले, म्हणाले, ही गौतम ऋषींचे आश्रम आहे. ज्ञानी होते. विश्वामित्र म्हणाले, चला. जाता जाता स्पर्श झाल्याबरोबर, श्रीरामचंद्रांचा स्पर्श झाल्याबरोबर त्यातनं महिला प्रकट झाली. तिने वंदन केले. शापाला उशाप असा होता, राम लक्ष्मण सहित येतील एके दिवशी, त्यांची पदस्पर्श किंवा हस्तस्पर्श झाला तर तो पुन्हा पूर्वी होतीस तसे होशील. तुमच्या कृपेने पुन्हा एकदा मी अहिल्या बनले, असं वंदन करून त्या निघून गेल्या. आणि तेवढ्यात गौतम महर्षी आले. हा, शिक्षा भोगून झाली ना तुझी, चला आता गुण्या गोविंदाने राहू आपण संसार करू. पती पत्नी एकत्र आले. आणि जेव्हा हे पोचले मिथिलेला, पोचल्यानंतर शतानंद नामक जो मंत्री होता तो म्हणाला, हे महर्षी, येता येता आमच्या घरी गेला होता का? हां, तुमच्या घरी गेलेले.
मग माझ्या आईचा उद्धार केले का? केले. माझे वडील आले का? हो आले. ते दोघेही एकत्र राहायला लागले. आता आनंद झाला, कारण शतानंद त्या दोघांचा मुलगा होता. शतानंद आता कथा सांगतो ह्यांना, श्रीरामचंद्राला. बाबा रे, हे विश्वामित्र सामान्य असं समजू नको तू. हे गाधीपुत्र आहेत, कुशिक वंशाचे आहेत. हे कुशिक नंदन आहेत. कुशनाभादी जे आहेत ना, त्यांच्या घराण्यातले. यांच्या वडील गाधी राजा, आणि हेही अयोध्येत राज्य करत होते. हा माणूस एवढा वीर शूर पराक्रमी होता. हा राजा आहे. आता ब्राह्मण झालेत हे तपश्चर्या करून, पण हे क्षत्रिय होते. एके दिवशी, आणि कुठेही गेला तरी हा विश्वामित्र एकटा जात नव्हता. त्यांच्याबरोबर एक अक्षोहिणी सैन्य असायची. एक अक्षोहिणी सैन्य म्हणजे जवळजवळ 2,18,700 सैन्य त्यांच्याबरोबर कायम असायचे. हे घेतल्याशिवाय कुठे जात नव्हते. कुठेतरी गेले होते, वापस येत होते. येताना वशिष्ठ महर्षींचा आश्रम दिसला. वशिष्ठ महर्षींचे दर्शन करूया म्हणून सैन्याला तिथेच रस्त्यावर ठेवून हे वंदन करायला गेले. वशिष्ठ महर्षी म्हणाले, आलाय तर काहीतरी आदरातिथ्य घेऊन जावं आमची. महाराज, मी एकटा नाही आहे, माझी एक अक्षोहिणी सैन्य आहे. एक अक्षोहिणी सैन्य आहे म्हणजे ज्यामध्ये घोडे आहेत, हत्ती आहेत, रथ आहे, आणि या सगळ्या चालवण्याकरता जेवढी लागणार तेवढी माणसं आहेत, आणि पायदळ आहे. सर्व मिळून 2,18,000 लोक माझ्या बरोबर आहेत. आणि हे सगळ्यांचा कसं कर? वशिष्ठ महर्षी म्हणाले, राजे तुम्ही अजिबात काळजी करू नका. महाराज, एवढं सगळे होईपर्यंत संध्याकाळ झाला तर रात्री कसं चालायचं आम्ही? नाही नाही नाही, तुम्ही म्हणाल तेवढ्याच वेळेत आम्ही सगळ्यांचा आदरातिथ्य करू. मग ठीक आहे, हातावर काहीतरी द्या प्रसाद सगळ्यांना. नाही 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 नाही, तुम्ही जे इच्छा कराल ते इच्छा केलेले जेवण तुम्हाला मिळेल. म्हटल्याबरोबर विश्वामित्र म्हणाले, कसं करणार? नाही, आमच्याकडे होईल व्यवस्था. कामधेनूला बोलवले. वशिष्ठांच्या आश्रमात कामधेनू होती, तिला बोलवले. विश्वामित्रांच्या या सर्व सैन्याला त्यांची इच्छा भोजन करवावं. जे इच्छा केली ती सर्व ही कामधेनूने दिली. तासाभरात सगळ्यांचं भोजन झालं. जेवून जावं की नाही? मोह निर्माण झाला. कुणाला? विश्वामित्राला. एवढी चांगली गाय इथेच का? आमच्याकडे असता तर बरं झाला असता. आधी वाटलं गाय चांगली आहे, सुंदर आहे, मागाल ते देते, एवढंच वाटलं. नंतर म्हणाला की ही गाय इथे का? या देशाचा मी राजा आहे. तसंही माझंच आहे, कारण मी या देशाचा राजा आहे. या देशात जे काय संपत्ती आहे ते सर्व ही राजांची आहे. मग हळूच वशिष्ठ महर्षींना म्हणाला, वशिष्ठ महाराज, या कामधेनूचं तुमच्याकडे काय काम? 4-8 माणसं येतात तर तुमच्याकडे शिष्य लोक आहेत, देतात, पण ही गाय आम्हाला पाहिजे. वशिष्ठ महर्षी म्हणाले, मी नाही देऊ शकत तुम्हाला. का भोजन दिले ते चुकीचं झालं माझं? तुमचं आदरातिथ्य केले काय चुकलं काय माझं? नाही नाही, चुकलं नाही आहे, पण मी ही गाय घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणा. मी राजा आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हां, माहिती आहे. आले तर घेऊन जावं म्हणा. जबरदस्तीने ती गाय फरफटत न्यायला लागली. थोडी दूर गेली गाय, ती तिथनं हिसकावून जे धूम ठोकली त्याने तिकडनं वशिष्ठांच्या आश्रमात येऊनच थांबली.
वशिष्ठ म्हणाला मुकाट्याने, वशिष्ठाला विश्वामित्र म्हणाले मुकाट्याने गाय दिला तर बरं, नाही दिला तर लढाई करून नेईन म्हणा. वशिष्ठ म्हणाले कामधेनू लढायची तयारी आहे का? त्यांची 2 अक्षोहिणी आहे ना, तू किती सैन्य तयार करशील? त्या कामधेनूने एवढी सैन्य तयार केली. कथा सांकेतिक आहे, लक्षात असू दे. एवढी सैन्य तयार केले, विश्वामित्राची सेना हरली. हरल्यानंतर प्रचंड अपमान झाला. अपमान झाल्यानंतर विश्वामित्र म्हणाला नाही मी जिवंत आहे ना अजून म्हणाला. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणातली अस्त्र आणि शस्त्रविद्या होती. पूर्वी त्यांनी पण तपश्चर्या करून विद्यार्जन करून खूप साऱ्या अस्त्र शस्त्र विद्या शस्त्र म्हणजे हातात धरून लढाई करतो ते शस्त्र, अस्त्र म्हणजे जे फेकून मारतो त्यांना अस्त्र म्हणतात, ते होते. दिव्यास्त्र, आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र, एकापेक्षा एक, वज्रास्त्र, चक्रास्त्र, असे खूप साऱ्या विश्वामित्राकडे होते. विश्वामित्रांनी त्यांचा प्रयोग सुरू केला तर त्यांच्या आग्नेयास्त्राने वशिष्ठ महर्षींचे आश्रम जळून खाक झाला. माणसंही सर्व नष्ट झाली. तयार झालेली सेना. तेव्हा वशिष्ठ महर्षींना दया आली. अरे एका गायीसाठी ह्या माणसाने माझ्या आश्रमातल्या सगळे झाडं नष्ट केला, सगळ्या प्राणी नष्ट केला, बरीचशी मनुष्य नष्ट केला. आपण ह्याला प्रतिकार नाही केली तर हा सगळ्यांनाच उद्ध्वस्त करत जाईल. याला अद्दल घडवायला पाहिजे म्हणून ब्रह्मदंड घेऊन आले. ब्रह्मदंड माहिती आहे ना तुम्हाला, एवढासाच असते. ब्रह्मदंड घेऊन आले आणि असा धरले आणि बसले आणि वशिष्ठाला हरवण्याकरता सगळ्या दिव्यास्त्र सोडायला लागला. सगळी दिव्यास्त्र येऊन त्या ब्रह्मदंडाच्या पायावर पडायची, तळावर पडायचा. सगळ्या अस्त्र संपल्या विश्वामित्राची. तेव्हा विश्वामित्र एकदमच बोलला, धिक्कार असो ह्या क्षात्र कुळाला म्हटला. क्षात्र विद्येचा धिक्कार असो म्हणाला. क्षत्रियाला काय किंमत आहे इथे म्हणाला. ब्रह्मविद्येसमोर क्षात्र विद्या आज निकामी ठरली तर मीही आता घरी नाही जाणार. मीही यांच्यासारखे तपश्चर्या करेन. तपश्चर्या करून मी ब्रह्मविद्या प्राप्त करेन आणि ब्रह्मदंड प्राप्त करेन. ब्रह्मर्षी बनेन म्हणाला. अगस्त्य ब्रह्मर्षी होते, तपश्चर्या होते ना त्यांच्या. मीही ब्रह्मर्षी बनेन म्हणाला. गेला, बायकोला घेतला, 4 मुलं होती जवळपास त्यांनाही घेतला, गेला. तपश्चर्या करायला लागला. तपश्चर्या करत असताना कथा फार मोठी आहे. अंबरीश नावाचा एक राजा अगस्त्य महर्षीकडे गेला. नको ते इच्छा प्रकट केला. अगस्त्य महर्षी म्हणाले ही इच्छा असली पूजा मी नाही करू शकत, असली यज्ञ मी नाही करू शकत. तो आला. वशिष्ठांची 100 मुलं दुसरीकडे आश्रम करून राहत होते. त्यांना म्हणाला तुमचे वडील नाही म्हणतात तर तुम्ही तरी आमची इच्छा पूर्ण करून द्या. ते म्हणाले नाही होणार. आमचे वडील नाही म्हटलेत ना, आम्ही कसं करणार. नाही होणार. नाही होणार म्हटल्यानंतर ते आले विश्वामित्राकडे. तुम्ही तरी आमचं हे कार्य करून द्या. काय म्हणाले, माझी इच्छा होती स्वर्गात जाऊ. मी तरी आता ह्याच्यात म्हातारा झालो. त्यांचा मुलगा त्रिशंकू वडिलांची इच्छा पूर्ण करून द्या म्हणाला.
तेही गेले. आणि अंबरीशला काय केले, वशिष्ठांच्या मुलाने शाप देऊन टाकले, तुला कसले मिळणार आहे, काय मिळणार आहे, जा म्हणाले. त्यांचा मुलगा त्रिशंकू गेला. त्रिशंकूलाही त्यांनी शाप दिली. शरीर सहित तू स्वर्गात नाही जाऊ शकणार, ती योग्यता तुझ्याकडे नाहीये. कुत्र्यांची मांस खाणारा जातीत जन्माला ये जा म्हणाली. 100 वर्ष की 1000 वर्ष राजा म्हणा. शरीर सर्वही त्यांचा चांडाल हो म्हणून शाप दिली. चंडाळ झाला तो. चांडाळ म्हणजे स्मशानात काम करणार. शरीर विरीर सर्व आकार बिघडला आणि दुःखी होऊन विश्वामित्राकडे गेला. विश्वामित्रांना म्हणाला, काही करा, मला वाचवा. विश्वामित्र म्हणाले, याला कसं वाचवायचं आता. विश्वामित्र स्वतः यज्ञ सुरू केला. यज्ञ करण्याकरता लोकांना बोलवला. वशिष्ठांच्या मुलांना बोलवला, ते नाही म्हटले. त्यांना शाप दिला. वशिष्ठांची मुलं जळून खाक झाली 100. दुसरी एक 4 ऋषी मिळाली, त्यांना घेऊन यज्ञ केला आणि त्या यज्ञाचे फळ म्हणून दुसरा स्वर्ग निर्माण करतो. याला म्हणाला, जा आता वरती. घेतले नाही. इंद्र खाली लात मारायचा आणि हे खालनं वर चढवायचा. ते मध्येच लोंबकाळत राहिला. याला म्हणतात त्रिशंकू. विश्वामित्र त्याला वर पाठवायचा, इंद्र त्याला खाली पाठवायचा. मध्येच लटकत राहिली, लोंबकळत राहिला. त्याच्यावर दया आली. काय करावं काय आता. देवता आले. येऊन विश्वामित्राला म्हणाले, विश्वामित्र, तुम्ही या दुराग्रह धरू नका, कारण त्याची सर्वही पुण्य जी होती इक्ष्वाकूची ती नष्ट झालेली आहे. तो शापाने पीडित आहे. शापातच त्यांचे सर्व नष्ट झाले. स्वर्गात त्याला जागा नाही मिळणार. मग माझी एक प्रार्थना आहे, स्वर्ग सुख जे आहे जिथे आहे तिथेच त्याला द्या. ते म्हणाले, ते देऊ. विश्वामित्र तिथून मग जागा बदलून दुसरीकडे गेले तपश्चर्या करायला. घनघोर तपश्चर्या करायला लागले. खरी मजा आत्ता आहे. कठोर तपश्चर्या करायला लागले. करता करता इंद्राला कळला, हे ब्रह्मदंड प्राप्तीसाठी आहे आणि एकदा ब्रह्मदंड मिळाले तर उद्या कोणालाही ऐकणार नाही. जगाचा काय भलं होणार नाही. याकरता ही तपश्चर्या बिघडवणं गरजेचे आहे. म्हणून त्यांनी मेनकेला सांगितले, तू जा. बसले होते बिचारे, सकाळची वेळ. मेनका हळूच आली आणि सरोवरात स्नान कर. तेव्हा हे होते पुष्करला. पुष्कर राजस्थानमध्ये ब्रह्माजींचे जिथे स्थान आहे तिथे त्या पुष्करच्या सरोवरामध्ये मेनका स्नान करण्याकरता उतरली होती आणि हेही अंघोळीला गेले होते. तिथे बघितल्यानंतर म्हणाले, मेनका तो फार छान दिसते आणि माझ्या मनात बसली आणि राहायला आमच्या घरी चल, आमच्या कुठे राहत, आमच्या आश्रमात चल. ती म्हणाली, फारच उत्तम झाले. आंधळा मागतोय तोच आणि देव देतोय. ती आली होती याच्यासाठी आणि स्वतःहूनच म्हटले, माझ्या आश्रमाकडे चल. गेली 10 वर्ष राहिली, संसार केले. आणि एके दिवशी विश्वामित्राला कळलं, अरे 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 आपण फसलो. म्हणजे कठोर तपश्चर्या करणारा विश्वामित्रच फसला होता. कशापायी? मोहापायी फसला. आणि ह्याचा मनात राग उत्पन्न झाला. ही पोरगी आली आणि माझा सत्यानाश केली माझ्या तपश्चर्याचा. तिनं वंदन केला, शाप गिप काही देऊ नका, मी आनंदाने जाईन. मग जा म्हणाला. गेली ती गेली. आता ही जागा बरोबर नाही म्हणाला. तिथनं हिमालयात गेला. 1000 वर्ष तपश्चर्या केला. कसला? कठोर तपश्चर्या. दोन्ही हात वर करून उन्हात
पंचाग्नी तपश्चर्या केला. पंचाग्नी म्हणजे वर सूर्याचा प्रकाश, ऊन, आणि चारही बाजूला अग्नी, लाकडं घालून अग्नी पेटवून मध्याला उभं राहून तपश्चर्या करायचं. आणि पावसाळ्यात खुल्या आकाशाखाली उभं राहून जेवढा पाऊस पडतो तेवढा पडू द्या, पण हात खाली घ्यायचा नाही. आणि थंडीच्या दिवसात पाण्यात उभं राहून तपश्चर्या करायचं. याला कठोर तपश्चर्या म्हणतात. कधी कधी ही बोट सुकून जातात, ही हात ना खाली येतच नाही, आखडून जातात हे, पण सोडत नाही ही लोक, तपश्चर्या करतात. केला अशी तपश्चर्या चालू होती. दिवसभर तपश्चर्या करायचा, रात्री थोडासा विश्रांती करायचा. रात्रंदिवस यांची ही चालू होती. इंद्र परत सजग झाली. ही यावेळची तपश्चर्या फार कठोर दिसते. पटकन रंभेला बोलवले. ते 4 जण आहेत ना, ते रंभा, उर्वशी, तिलोत्तमा आणि रंभेला बोलवले. रंभा तू जा, आता ते महाराज पुन्हा तपश्चर्याला लागलेत, काहीतरी कर व्यवस्था. ती म्हणाली महाराज आम्हाला अजिबात जमायचं नाही, कारण आता ते सजग आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणाले इंद्राला, मी जर तिथे गेले त्यांचा क्रोधाचा अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. ते कुठल्या कोपऱ्यातल्याने उठायचं नाही, चारी कोपऱ्यात माणसं बसायची. एक कोपऱ्यातला उठले तर पलटी होणार, ते कळलं. बिन सांगता कोणी उठायचं नाही त्याच्यावर बसल्यानंतर. हा, दुसऱ्यांना सांगायला पाहिजे मी उठतो म्हणून, नाहीतर ते असं पलटी मारते त्यावर. थोडासा दोष आहे त्याच्यात. हा, चला पुन्हा रंभा म्हणाली मी नाही जाणार. इंद्र म्हणाले काय काळजी करू नको, मी आणि कामदेव म्हणजे कंदर्प, कंदर्पाला, कामदेवाला कंदर्प असं एक नाव आहे. कंदर्पणी आम्ही स्वतः येतो तिथे, आम्ही बाजूला उभं राहतो आडोशाला, तुला काय होऊ देणार नाही, चल म्हणा. आणि रंभा गेली. तिला सांगितलं तू जरासा चांगले हावभाव करायचा, चांगले नटून थटून घ्यायचा आणि चांगला हावभाव करून त्यांना मोहित करायचा. मोहित करायला गेली. विश्वामित्रांनी तिच्याकडे बघितलं आणि लक्षात आलं त्याला, मागची घटना आठवली त्याला. 1000 वर्षाची तपश्चर्या ती बिघडून गेली, ही आत्ता 1000ची ही. तिला बघितल्या बरोबर म्हणाला यासाठी तो आले, जळून खाक होशील म्हणा. आपल्या क्रोधाने त्याला जाळून टाकलं. तू कशासाठी आलीस माहित नाही मला, सगळी माहिती आहे, परंतु त्याचा क्रोध अनावर झाला तिला बघितल्याबरोबर. आणि नंतर कुठेरात गेला आश्रमात. विश्वामित्राला वाटलं अरे मी काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर सगळ्यांना जिंकण्यासाठी ही तपश्चर्या करत होतो. कामाला जिंकलो पण क्रोधाला बळी पडलो, होय ना. कामाला जिंकलो मी, तेवढ्यात काय झालं होतं, ब्रह्मदेव पण आले होते रंभा येण्यापूर्वी. ब्रह्मदेवांना म्हणाले मला, ब्रह्मदेव येऊन पटकन म्हणाले तू महर्षी हो. ऋषींमध्ये श्रेष्ठ ते महर्षी, महर्षींमध्ये श्रेष्ठ ते परमर्षी, परमर्षींमध्येही श्रेष्ठ ते ब्रह्मर्षी. ऋषींमध्ये प्रकार आहेत. ब्रह्मर्षी हे अंतिम, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. ब्रह्मर्षी ते म्हणाले तू महर्षी हो. देवा इतकं वर्ष तपश्चर्या केले, केवळ महर्षी बनवताय मला, मला ब्रह्मर्षी बनायचं आहे. नाही, तू अजून इंद्रिय जिंकलेले नाही आहे, त्यामुळे तुला ब्रह्मर्षी बनवता येणार नाही.
मग मी अजून कठोर तपश्चर्या करतो म्हणून गेले आणि हे सुरू झालं. आणि आता रंभा तपोभंग करायला आली आणि हेही बिघडलं. म्हणाला मी कामाला जिंकलो ह्यावेळी, गेल्या वेळी कामाला हरलो होतो कामासमोर, यावेळी कामाला मी जिंकलो पण क्रोधाने मला हरवलं. म्हणजे माझी तपश्चर्या नष्ट व्हायचं ते झालं. आता पुन्हा नवीन सुरू करायचं. ही एवढं सर्व सांगण्यामागील कारण काय आहे? मोह जे आहे ना भल्या भल्या लोकांना लोळवलेले आहे, भल्या भल्या लोकांना. मग आपण तरी संसारिक मंडळी आहे, मोहापायी काय काय करतो माहिती आहे ना? करू नये ते सगळे अपराध करतो आम्ही. विषयांच्या व्यक्तींच्या मोहापायी काहीही करतो. म्हणजे साधी नाही आहे. आमच्यासारखे संन्याशी, आता पराशर काय साधे लहान छोटी व्यक्ती होती, हा, नदी पार करता करता गांधर्व विवाह करून टाकले ना. कोणाशी? मत्स्यगंधेशी. मत्स्यगंधेला काय बनवले त्याने? सुगंधी बनवून टाकले. आणि ती म्हणाली संध्याकाळ झाल्याशिवाय समागम होणार नाही. दिवसा सगळी अंधार करून टाकला. दिवसा अंधार करण्याचा सामर्थ्य असणारा माणूस मोह आवरू शकला नाही. सूर्याला झाकून टाकण्याची क्षमता ज्यांच्याकडे होती ते मोह आवरू शकले नाही. कठीण आहे, कठीण असते. म्हणून आपण मंडळींना ही परमार्थ का कठीण झाले यासाठीच कठीण. मोक्ष का कठीण झाले? ही मोह नष्ट होणे मोक्ष असते. कुठेतरी आपुलकी पुढे येते, आपुलकी पुढे येते, मोह पुढे येते आणि आम्हाला पुढे सरकू देत नाही, सरकू देत. अशी आमच्या पुराणांमध्ये चरित्रांमध्ये हजारो घटना आहेत. मोक्षासाठी खूप लोक प्रयत्नशील राहतात, प्रयत्नशील राहतात, सगळी सोडून येतात, घरदार सगळे सोडून येतात. आणि कधीतरी विचारलं महाराज काय चाललंय? चांगलं चाललंय. नाही आम्हाला काय तुमचं बरं दिसत नाही. असं एकाने नुसतं असं खडं टाकायचं. काय समजतोय तू स्वतःला? 50 वर्ष झाले मी घराकडे गेलो नाहीये, आई बाबांनाही बघितला नाही आणि संपत्ती बघितला नाही. तो म्हणतोय म्हणजे अजून हाय, सगळेच हाय, म्हणजे काहीही सोडून आलेले नाहीत, हे सगळे घेऊनच आलेत. कळलं तुम्हाला? महाराज 50 वर्ष झाले आता घर सोडून आले, संन्याशी झालेत आणि म्हणतायत अरे 1000 एकरचा सगळे बाग सोडून आलो मी. म्हणजे 1000 एकर कुठेही गेलेले नाही, ते सगळे मनात जिथे असायला पाहिजे तिथे आहे, ते कुठेही गेलेले नाही. म्हणजे वस्तू सोडणं सोपं असते, वस्तूंचा मोह सोडणं कठीण असते. ते फार कठीण असते आणि ते कठीणच सोपं करायचं असतं. आणि मनात आणलं तर काही कठीण नाही आहे, मनात आणलं तर काय कठीण आहे. चमडी जाने कुत्ते जाने, है ना. सिद्धरामेश्वर महाराजांना गळू झालेली होती आणि किडेही होते त्यात. कोणतरी महाराज किडे झालेत काय, दुखत विकत नाही तुम्हाला? महाराज म्हटले की किड्यांना माहिती आणि त्या गळूला माहिती, मला काय माहिती म्हणा. एक गृहस्थ संत ते काय खातात काय चावतात ते किड्यांना माहिती आणि त्या गळूला माहिती, मला काय माहिती. त्यातनं इतके अलिप्त झालेले होते, अलिप्त झालेले होते. याला म्हणतात मोक्ष. महाराजांना, आपल्या स्वामी महाराजांना
विचारले कोणतरी, अहो तुम्ही ज्यांना गुरु केलाय त्यांच्या हातात सिगारेट आहे. बायका आंघोळ घालतात त्यांना. महाराज म्हटले मुलगी बघायला गेले होते म्हणे कोणतरी, पुढच्या दरवाजातनं काहीतरी अडचण होता, ओळातनं जाता येत नव्हता म्हणून पाठीमागच्या दारातनं पाहुण्यांना आत बोलवले म्हणे. पाठीमागच्या दारात गारी होती, म्हणजे सगळी शेण टाकलेले, गुरं बांधलेले गोठाही होता. अरे पाहुण्यांच्या घर असलाय, नको नको चला म्हणाले म्हणे. हे म्हणाले मागचे बघितले नाही याने, पुढचं काय बघितले. महाराज म्हणत होते ह्यांना मागचंच दिसते, पुढचं काय दिसत नाही. अरे बाहेरचा काय बघता, आतल्या बघा म्हणत होते. बिडी सिगारेट काय दिसते, आतल्या स्थिती काय बघा, त्यांची ब्रह्मस्थिती काय बघा. हे म्हणतात पाहण्याची. मोह नष्ट झालेले माणसांची दृष्टी. 1,18,000 महिला कृष्णाजवळ आले, आम्हाला वाचवायला पाहिजे म्हटले, आमच्याशी विवाह करा. कृष्ण म्हणाले विवाह केल्याने काय होणार आहे, आम्ही घरी गेलो तर आम्हाला घरात घेतील, नाहीतर काही वर्ष आम्ही दुसऱ्यांच्या घरात राहिलोय आणि घरात घेणार नाही. तुम्ही एकच व्यक्ती अशी आहात की तुमच्यावर विश्वास आहे जगाची. हा घरी जाऊन सांगा, म्हणा सगळ्यांना सांगा आम्ही कृष्णाशी विवाह केलेले. असं सगळ्यांच्या घरात सांगितलं, कृष्णाशी आम्ही विवाह केले. एवढ्या लोकांशी विवाह केले असं समजून सुद्धा कृष्ण ब्रह्मचारी होते. का? तुमच्या सोयीसाठी तुम्ही सांगितलात. माझा काय संबंध आहे त्याच्याशी? माझा काय संबंध? काही नाही. तुमच्या भल्यासाठी माझा नावाचा वापर करता आले तर जरूर करून घ्या. माझ्याशी लग्न केला म्हणून काय मोह उत्पन्न झाला नाही, कशावरही नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत मोह जिंकण्याकरता. आम्हाला शास्त्र शिकवणारे महाराज एक सांगत होते, निर्मोही राजा होता, त्यांची पत्नी होती, एकुलते एक मुलगा होता, तारुण्यात आला होता. जगभरात सगळी लोक त्यांची चर्चा कर, अरे राजा निर्मोही, नावासारखाच राजा आहे, राज्य करतो पण कशावरही मोह नाही राजाचा. ऋषी लोक चर्चा करत होते जंगलात, अरे राजाला मोह नाही म्हणे, आम्ही इथे जंगलात असून सुद्धा आम्हाला आमच्या आश्रमातले प्राणी पक्षींची मोह आहे आमची, आणि ह्याला काही मोह नाही म्हणे. मग काही ऋषींनी ठरवले यांचा परीक्षाच घेऊया. राजाचा मुलगा शिकारीसाठी गेला होता आणि त्या राजकुमाराला विचारलं कोणाचा पोरगा तू? मी निर्मोही राजांचा मुलगा म्हणाला. असं? मग आमचं एक काम करशील? करतो. आम्ही सांगतो तोपर्यंत तू घरी नाही जायचं, बस इथेच बस, आणि तुझी कपडे काढून दे आम्हाला, टेम्पररी आमचे कपडे तुला देतो. राजकुमार म्हणाला ठीक आहे. राजकुमारांची वस्त्र घेतले, त्या जंगलातले कुठल्या तरी मेलेले प्राण्याची सगळे रक्त लावले त्या कपड्याला, आणि 1-2 ऋषी कुमार निर्मोही राजांच्या घरी निघाले. गावच्या अलीकडेच नदीला पूर आलेला होता. तसं तिथे नदी किनाऱ्याला उभे असणाऱ्या माणसानं विचारला, निर्मोही राजा कुठे राहतात, तिथे राजवाडा कुठे? ते म्हणाले तिथे नदीच्या पलीकडे. काय पाहिजे तुम्हाला? राजांचा पोरगा शिकारीसाठी आला होता, वाघाने खाऊन टाकले त्याला. हे बघा त्यांचे कपडे आणले. त्या लोकांनी काय सांगावं? इदम काष्टम वहति नद्याम वहति संगतीम संयोगश्च वियोगश्च तत्र का परिदेवना. अरे तुम्ही तरी ऋषिकुमार म्हणताय आणि रडत रडत सांगत होते, बघा ओ राजकुमार एकुलता एक म्हणे आणि मारला गेला.
वाघाने खाल्लं त्याला. ती लोक रस्त्यावर उभी होते ना, ते म्हणाले, हे बघा, महापुरात 2 लाकडाची ओंडके एकत्र वाहून येत होते आणि पुढे कुठेतरी वळण भेटलं, वळणात एक इकडी गेला, एक तिकडी गेला. म्हणून काय नदी रडत बसते का? तुम्ही लोक संन्याशी, तुम्ही रडायचं काय कारण आहे? अरे बापरे, म्हटलं ह्या गावातली लोकच अशी आहे तर यांचा राजा कसा असेल. पुढे गेला, बायका कपडे धुत होते. त्या बायकांना म्हणाला, हे बघा निर्मोही राजांचा, तुमचा राजांचं घर कुठे हो? तिथे आहे. हे बघा राजांचा मुलगा शिकारीला आला होता, मेला हो. हे बघा हे रक्तसिक्त कपडे घेऊन आलो. त्या बायकाने काय म्हणावं? इदम भांडम इदम भांडम, हे एक पात्र आहे, हे एक पात्र आहे, मडके आणलेले पाण्याचे. भिन्न भांडम परित्यज्य, एखादा मडकं खाली पडलं फुटलं तर काय रडत बसायचं असते का म्हणा? बापरे, इथली बायकाही एवढी तयारीची आहे. आम्ही नुसतं निर्मोही राजांचं ऐकलेले होते, तिचे बाप निघाले. हे शेवटी दुसऱ्यांच्या घरचे राजपुत्र मेल्याचं यांना काय दुःख असणार, गेले. ते राणी होती, राजवाडा विचारत विचारत गेले. राणी साहेबा होती, तिच्या समोर कपडे टाकले आणि मोठमोठ्याने रडायला लागले. राणी म्हटल्या, का रडताय? तुमचा एकुलता एक मुलगा हो, आमच्या इथे आश्रमाजवळच वाघाने खाऊन टाकले त्याला. एक वृक्ष समारूढौ नाना जाती विहंगमाः प्रभाते विधिते यांते तत्र का परिदेवना. राणी म्हणाली, एक वृक्ष असतो, अनेक जातीची पक्षी येऊन संध्याकाळी तिथे राहतात. एक वृक्ष समारूढौ नाना जाती विहंगमाः, विहंगम म्हणजे पक्षी, नाना जातीचे पक्षी येऊन तिथे रात्रभर राहतात. प्रभाते विदिते यांती, सकाळ होता होता हे सगळे उडून जातात. काय झाड रडत बसते का म्हणा? तुम्ही संन्याशी लोक, असं रडणं शोभते का तुम्हाला म्हणा? बापरे, म्हटलं याची आई. आता आम्हाला वाटलं होतं ती परकी लोक आहेत, त्यांना काय पोराचा मोह असं वाटलं होतं. निर्मोही राजांची पत्नी जेवढी निर्मोही, आता राजाकडे जायला नको म्हणा. घटना सर्व ही संसारात घटत असतात. पण मला आजच म्हटले, आता आहे तिथे यात एक आहेत, एक काय तरी आम्ही गमावलं, पैसा तरी गमावलेले आहोत, अधिकार तरी गमावलेले आहोत, किंवा वस्तू तरी गमावलेले आहोत, व्यक्ती तरी गमावलेले आहोत. त्याच्याकरता इतकं रडतो म्हणजे आमचाही जीव जाण्याची वेळ येते. आम्ही आमच्या पुरते रडत नाही आहे, घरच्या सगळ्यांना त्यात सामील करतो. आणि आम्ही रडत असताना बाकीचे जर हसत असतील तर आम्हाला आणखी, बघा मी एवढा दुःखी असताना हे कशी हसतात घरातले, यांना काय माणुसकी आहे का, असं म्हणायची पाळी येते. यातून काय प्राप्त होणार आहे? यातून काही येणार आहे? गेलेले काही वस्तू येणार आहेत? त्यातलं काही नाही आहे, सगळी माहिती आहे आम्हाला. तथापि आम्ही, आमचा मोह सुटत नाही. अनेक वर्ष आम्ही या अध्यात्मात आहोत, तरी सुद्धा मोह आम्हाला दुःखी करत असते. दुःखी करू नये. हा जरूर शिलालेखासारखा नाही, जलालेखासारखा असावा. हे मोह आहे ना, थोडा काही क्षणाकरता जरूर यावं आणि नष्ट व्हावं. तर बघा नाटकातले पात्र आहेत, त्या पात्रांना एवढं माहिती आहे, मी ॲक्टिंग करते इथे, आमच्या घरचा काय नाही. द्रौपदीचे 5 पोरं मारले गेले. कुठे? नाटकात. द्रौपदी आता रडत होती. द्रौपदीला 100% माहिती आहे ना पोरं मारले गेले ना, ते ना माझी होती, आणि हे सगळे नाटक आहे. तरी सुद्धा ती डोळ्यातनं पाणी काढते म्हटल्यानंतर, तिची पात्र संपल्यानंतर जेव्हा मागे जाते ना,
तेव्हा सुद्धा अजूनही थोडंसं मनात नमी असते. का? ते पात्र वठवताना जी नमी तयार झालेली होती ती थोडा वेळेकरता नमी राहते आणि तेवढ्या वेळेकरता नमी राहायला पाहिजे. मरेपर्यंत त्या पात्र आठवून रडण्यात काहीही अर्थ. नमी थोडी वेळ राहायला पाहिजे. आम्ही काहीही आमच्या संसारात गमवलेले आहे, त्याच्यावरच्या मोहाची नमी थोडा वेळ राहते, तेवढा वेळ राहायला पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक काळ राहिला तर आम्हाला ज्ञान झाला नाही. ज्ञान सांगायला ऐकायला फार सोपं वाटते, पण रुजायला कठीण असते, कठीण असते. मी नेहमी सांगत असतो, एक महाराज होते गावात, प्रवचन सांगायचे गावात एक नंबरचे, आणि कोणाच्या घरात काय झाले की ते पुढे असायचं. कोणाच्या घरात कोण वारले ना, हा माणूस गेलेला आहेच. अरे काय आता हे संसारात घडणार होणार. यजमान माणूस होता. अरे संसारात हे बघा, सगळेजण आपापले आयुष्य घेऊन आलेले आहेत, आपापली शिदोरी घेऊन आलेले आहेत. ते संपले की जाणार बाबा. हे बघ, आमच्याकडे बघ, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. तुला काही अडचणी आले तर तुझा पोरगा गेलाय तर आम्हाला पोरगा समज, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, असं म्हणायची, त्यांची सांत्वना करायची. सगळ्यांना असंच काय ना काहीतरी सांगत असायचं. आणि एके दिवशी पोस्टमास्तर आला, पत्र घेऊन आला आणि एका घरात दिला. त्यात पत्रात हे लिहिलं होता की तुमचा पोरगा जो मिलिटरीत होता ना तो गेला, कुठे शहीद झाला. शहीद झाला असं म्हटल्याबरोबर सगळे रडायला लागले. रडायला लागल्यावर यजमान आले. हे बघा, तो काय चोऱ्या माऱ्या करून गेलाय थोडी बाबा, तो राष्ट्रासाठी शहीद झालाय. काय रडण्यासारखा काय ठेवलाय आम्हाला? अरे अभिमान ऊर भरून यायला पाहिजे, आपला पोरगा हुतात्मा झाला असं सांगत होते. तेवढ्यात पोस्टमन आला. म्हणाला, यजमान ते पत्र चुकून ह्यांच्याकडे गेले, ते तुमचं आहे म्हणाला. तुमचं आहे म्हटल्याबरोबर ही यजमान जिथे जे कोसळले उठलेच नाही. दुसऱ्यांना सांगणं किती सोपं असते. ॲड्रेस बदललेले आहे, ते ह्यांची नाही आहे, तुमची आहे. तुमची आहे म्हटल्याबरोबर जो कोसळला तिथे उठलाच नाही. असा असते मोह. म्हणून परमार्थ का कठीण झाला आम्हाला, ह्याकरता कठीण. मोक्षाकरता अनेको साधन आहेत. मोक्ष प्राप्त करण्याकरता, मोह निवारण करण्याकरता साधन भक्ती पण आहे, कर्मयोग पण आहे, ध्यानयोग पण आहे, ज्ञानयोग पण आहे. सर्व या आपल्याला जी योग झेपते, जी आम्हाला आवडते, त्यातनं आपण करावं, त्यातनं आपण करावं, एवढंच असतो. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्या स्वामीजी महाराजांनी आम्हाला भक्तीही शिकवलेली आहे, आम्हाला ज्ञानही शिकवलेली आहे. आम्हाला आमच्या संसारात बाबांनो, कोणीही तुमचा संसार न सोडता जे कर्म करताय ते देवाचीच काम आहे असं समजून करा, त्यातही आनंद मिळवा. असा सगळ्या परीने आम्हाला पर्याय आमच्या समोर ठेवून कशातनंही तुम्ही सुखी व्हा, येनकेन आणि निर्मोही बना, असा एक उपदेश आमच्याकडे आमच्यासाठी करून गेले. म्हणून त्या उपदेशाचा परिपालन करून मोक्ष संपदेची धनी बनूया. बनण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंत सर्वांना देव. ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज.